42 इंच मापाची शाही मस्तानी नऊवारी आपल्याला या वेलवेट कापडापासून शिवायची आहे। हे त्याच्यासाठी 42 उंचीची नऊवारी असल्यामुळे हे 2.25 मीटरचं अस्तर घेतलं आपण आणि त्याच्यासाठी हे कापड घेतलं। वेलवेटचं पूर्ण हे कापड 10 मीटर आहे, बघू शकता। आपण 1 मीटर कापड एक्स्ट्रा आणलं कारण याची उंची कमी आहे, उंची खूप कमी आहे आपली जी पूर्ण उंची आहे। पूर्ण उंचीपेक्षा जर वेलवेटचा कापड कमी असेल तर त्याच्यापासून कशी नऊवारी शिवायची, राजलक्ष्मी शाही मस्तानी पॅटर्न कसं शिवायचं ते मी तुम्हाला इझी पद्धतमध्ये सांगणार आहे। गॅस स्किप अजिबात करू नका, तुम्हाला डिटेल्समध्ये मी हा व्हिडिओ सांगणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। माऊली टेलर्स चॅनलवर तुम्हाला बारीक बारीक टिप्स मी सांगत असते आणि यापुढेही ज्या नवीन लर्निंगच्या आपल्या महिला असतील किंवा माझ्या फ्रेंड असतील त्यांच्यासाठी पण मी व्हिडिओ बनवणार आहे। स्टिचिंगचे आणि कटिंगचे सुरुवातीपासून अगदी सुरुवातीपासून व्हिडिओ बनवणार आहे। त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। आता मैत्रिणींनो, आपला सीट घेर आहे 48 इंच। 48 इंच आपला सीट घेर आहे, त्याच्यानुसार आपल्याला माप टाकायचं आहे। आणि आपली उंची किती आहे, उंची आहे 42 इंच। 42 इंच उंची आणि सीट घेर 48 या मापाची आपल्याला आपलं शाही मस्तानी पॅटर्न शिवायचा आहे, तो पण वेलवेटचा। माप टाकणं सांगते मी तुम्हाला। त्यासाठी रुंदी किती घ्यायची, सीट घेराच्या चौथा, सीट घेराचा चौथा किती होतो, 12 12 12 12 12 48 48 इंच चौथा होते है ना। त्याचं हे 12 किती 12 है ना। त्याच्यात प्लस घ्यायचं आहे आपल्याला अर्धा इंच 12.5। आणि ही सीट उंची घ्यायची आपल्याला 12 प्लस त्याच्यात 1 इंच अशी 14 घ्यायची। ही आपली पूर्ण उंची आहे 42 इंच, तर हे पूर्ण 42 घ्यायचं आपल्याला। किती 42 इंच पूर्ण उंची आहे, तर 42 इंच टाकायचं। शिलाई मार्जिन अजिबात घ्यायची नाही कारण याच्यावरती 2 इंचाचा आपल्याला कमर बेल्ट येतो, शिलाई मार्जिन कवर होऊन जाते त्यामध्ये, आपल्याला असं घ्यायचं आहे। आणि हे जे आपण घेतलेलं आहे 14 इंच ते असं इथं सरळ जोडून घ्यायचं, असं डब्बा करून घ्यायचा। आणि याच्या समोर आपल्याला घ्यायचा 2.5 इंच। इझी पद्धत आहे, एकदम इझी पद्धत। नऊवारी शिवणे तुम्हाला अजिबात कठीण वाटणार नाही। ही ट्रिक वापरल्यानंतर नऊवारी शिवणे तुम्हाला अजिबात ट्रिक वाटणार नाही। आणि बॉटम किती घ्यायचं आहे, बॉटम घ्यायचं आपल्याला 7.5 इंच। बॉटम आहे 7.5 इंच प्लस अर्धा इंच घेऊ आपण शिलाई मारण्यासाठी। आणि हे असं जोडून घ्यायचं, असं आपल्याला जोडून घ्यायचं। बघा मैत्रिणींनो, किती 2 मिनिटामध्ये कटिंग होणार आहे आपली है ना। 2 मिनिटामध्ये आपली सलवारची कटिंग होणार आहे। कटिंग करणार आहे आपण। हा बॉटम कट करणार आहे आधी। नवीन असाल तुम्ही तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। एकदम इझी ट्रिकमध्ये मी तुम्हाला शिकवत असते। नऊवारी म्हणा, ब्लाऊज, फोल्टल ब्लाऊज, प्रिन्स कट ब्लाऊज सगळ्याचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत आणि आणखी पण समोर करणार आहे। नवीन शिकणार असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। आणखी तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता, मी आन्सर नक्की देईल तुमच्या प्रश्नांचे। आज कैची खराब झाली, ही झाली आपली सलवारची कटिंग। हा एक पाय आणि हा एक पाय, हे झाली आपली सलवारची कटिंग। सगळ्यात अगोदर आपण पदराची कटिंग करणार आहे। पदराची कटिंगसाठी आपल्याला पूर्ण उंची प्लस पूर्ण उंचीच्या दुप्पट प्लस 15 इंच घ्यायचे।
पूर्ण उंची आपली आहे 42 इंच. आणखी 42 एकदा. वेलवेटच्या कापडपासून हे नऊवारी नाही आहे, पातळ नाही आहे. नऊवारी वेलवेटच्या कपड्यापासून शाही मस्तानी पॅटर्न कसा बनवायचा ते मी एकदम सोपी ट्रिकमध्ये सांगणार आहे. हे 42 आणि 15 इंच एक्स्ट्रा घ्यायचा. घेतलेला आहे आपण पूर्ण पदराचा भाग कापत आहे आपण पूर्ण उंचीच्या दुप्पट प्लस 15 इंच. हे माप जे टाकलेलं आहे असे सरळ रेष ओढून घेतले आणि हे 15 इंच या साईडला समोरच्या साईडला कमी करायचं आहे. 15 इंच कमी करायचं आणि हे सरळ अशी रेष ओढून हा भाग कट करून घ्यायचा. कापून घ्यायचं. हा झाला आपली पदराची कटिंग. पाहू शकता तुम्ही झाली आपली पदराची कटिंग. वेलवेटचा हा जो कापड आहे याचा शेवटचा टोक घेतलेला आहे आपण आणि या शेवटच्या टोकावर ही अशी आपण जी पॅन्ट कापलेली आहे ती ठेवलेली आहे. पॅन्टची पूर्ण उंची त्याच्यामध्ये 7 इंच जास्त घ्यायचा आहे. आपल्याला काष्टा त्याच्यात जास्त घ्यायचा आहे 7 इंचाने. बघू शकता हे 7 इंच जास्त घेतला. इकडून पण 7 इंच जास्त घ्यायचा. असं रेषेवर घ्यायची आणि हा जे आकार कट करून घ्यायचा आहे. एकदम इझी ट्रिक सांगत आहे मैत्रिणींनो तुम्हाला. नऊवारी शिवणे हे कठीण नाही तर सोपे या व्हिडिओमुळे होणार आहे तुम्हाला. हा जे आकार करून घेतला त्याच्याशी नंतर हे जे आहे टोक आहे आपल्या इकडचं इथून 5 इंच कॉर्नरवरून मार्क टाकायचा असं आणि हा आकार असा थोडा राऊंडमध्ये आखून द्यायचा आहे. आता आपण कट करूया. ही झाली आपली काष्टा कटिंग. कमेंटमध्ये जरूर सांगा मैत्रिणींनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि आपली पद्धत कशी वाटली तुम्हाला शिकवायची. तुम्ही जर भरभरून कमेंट केल्या आणि लाईक व्हिडिओला केले तर आणखी एक व्हिडिओ मी अपलोड करणार आहे तुम्हाला असंच वेलवेटपासून कशी शाही मस्तानी आणि राजलक्ष्मी पॅटर्न कसे तयार करायचे त्याचा. ब्राह्मणी पण आपण एकदा कटिंग आणि स्टिचिंग शिकून घेऊया. त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब नक्की करा. बघा आपण काष्टा काढला त्याच साईडने आपण हे दुहेरी करून घेतला. कापड हा दुहेरी करून घेतला आपण आणि त्याच्यावर हे सलवारचं आपलं जे आहे पायाचा भाग तो आपण ठेवला. हा पाय बनवण्यासाठी आपण ठेवला. पाय स्टिचिंग करण्यासाठी असा जसा ठेवून घ्यायचा आहे आणि वरती आपल्याला 10 इंच जास्त घ्यायचा आहे कपडा प्लेटसाठी. बघू शकता वरती 10 इंच कापड जास्त घ्यायचं आपल्याला प्लेटसाठी. अशीची अशी कटिंग करून घ्यायची. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुम्हाला काही जर प्रॉब्लेम असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता.
अशी कटिंग करून घ्यायची आहे. बस. ही झाली आपली पायाची कटिंग. ओके. आता प्लेटसाठी कापड घ्यायचा आहे मोजून 1 मीटर 70 सेंटीमीटर. 1 मीटर 70 सेंटीमीटर आपण मोजून घेऊया. हे झाले इथपर्यंत 1 मीटर आणि याच्यासमोर 70 सेंटीमीटर. मैत्रिणींनो, हे कापड उंचीला खूप कमी आहे, त्याच्यामुळे आपल्याला वरून जॉईंट लावायचा आहे. त्यासाठी आपल्याला कापड आपण जास्तीचा घेतलेला आहे. 1 मीटर 70 सेंटीमीटर हे आपण प्लेटसाठी घेतलेला आहे. पाहू शकतो. हे इकडे मोजून घेतलेलं आहे आपण 1 मीटर 70 सेंटीमीटर कापड. आपण इथून हे कट करून घेऊया. सरळ हे कापड कट करून घ्यायचं आहे. 1 मीटर 70 सेंटीमीटर. हे झालं आपला प्लेट करायसाठी तयार. जो आपण प्लेटसाठी कापड काढलेला आहे 1 मीटर 70 सेंटीमीटर, याचे सर्वात आधी आपल्याला काठ कापून घ्यायचे आहे. हे काठ आपण कट करून घेऊया. सर्वात आधी काठ कट करून घेऊया. असेच दोन्हीकडचे काठ कट करून घ्यायचे. आपण फास्ट घेऊन घेऊया. दोन्हीकडचा काठ आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे. कटिंगचा व्हिडिओ आपण कुठेही स्क्रिप्ट केलेला नाही आहे. पूर्ण कटिंगचा डिटेलमध्ये हा व्हिडिओ आहे. तसाच आपण याचा स्टिचिंगचा पण व्हिडिओ एक टाकणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. कटिंगचा व्हिडिओ डिटेलमध्ये टाकलेला आहे.